दरम्यान भिसे कुटुंबियांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। आमदार गोरखेंसह भिसे कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। पुण्यामधल्या बालेवाडीत भिसे कुटुंबाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात संवाद साधला। कुटुंबियांनी माझी भेट घेतलेली आहे। मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की केवळ या प्रकरणापुरती आपण कारवाई करायची एवढंच मर्यादित नाही, तर पुढे अशी प्रकरणं होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे या दृष्टीनं आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आहोत। आपल्या कायद्यामध्ये याच अधिवेशनात बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मदाय आयुक्तांना दिलेले आहेत। आपल्या लॉ अँड ज्युडिशरी विभागामार्फत आपण त्याची देखरेख देखील करतो। आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी। हे आपल्याकडे बेड्स आहेत, किती ते अवेलेबल आहेत, ते दिले जात आहेत की नाही, याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं। आणि याकरता CM ऑफिसमध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्ष आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहिला पाहिजे। झालेला प्रकार हा त्यांच्या पुढे सगळं आम्ही सादर केला, मांडला। जो आम्हाला काही त्रास झाला तिथे आम्हाला जे डॉक्टरांनी आम्हाला बराच वेळ आम्हाला थांबून आम्हाला खूप त्रास दिला, त्या पेशंटला खूप त्रास दिला। तिथे आमच्याकडे पैसे असूनही त्यांनी तिथं घेतले नाही आणि त्यांनी तिथं हा जो प्रकार घडला आम्ही सगळा सरांसमोर आम्ही मांडलेला आहे। नक्कीच ते आम्हाला न्याय देतील। विनंती आहे साहेबांना की त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि ते नक्कीच देतील। आणि मी अशी मागणी करते सगळ्यांना, जनतेला मी असं आवाहन करते, साहेबांना विनंती करते की त्यांनी ते घैसास डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासन यांना कडक कारवाई करून त्वरित ह्याच्यावरती काहीतरी उपाय करावा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।